आपण ज्यावेळेस आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून ज्यावेळेस दुसऱ्याला जन्म देतो, एक नवीन जीवन जन्माला देतो, त्यावेळेस ते जीवन विकसित व्हावं म्हणून आपला जन्म खर्ची घालतो, याला प्रेम असं म्हणतात. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये काय सांगू इच्छितात हे समाजाला कळत नव्हतं आपल्या, आणि ते माझे मराठी बोल कौतुके मराठीमध्ये मांडलं. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली झाली जगाची. माऊली म्हणजे सर्वश्रेष्ठ उपमा. संतांच्या बाबतीमध्ये उपमा करताना, प्रेमाची उपमा करताना काय सांगता, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. प्रीती आहे पण लाभाची अपेक्षा नाही. जेव्हा लाभाची अपेक्षा नसते आणि ते जो स्वभाव असतो तो स्वभाव म्हणजे प्रेम आहे. आजही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रामायण महाभारत चालू आहे, घरी भाऊबंदकी आहे तिथं महाभारत चालू आहे, आणि दोघांमध्ये जे संबंध आहे, सांसारिक संबंध, वैवाहिक संबंध, ते रामायण आहे. जेव्हा रामायण घडतं त्यावेळेस तुमच्यामध्ये रामासारखं शुद्धता हवी, आणि जेव्हा महाभारत घडतं तेव्हा तुमच्याकडे श्रीकृष्णासारखी बुद्धिमत्ता हवी. शरीर आणि मन ह्याच्या स्तरावर जे केलं जातं ते प्रेम, ती वासना आणि कामना असते. प्रेम शरीरावर नाही केलं जातं. हां, ते शरीरातून व्यक्त होत असेल पण ते वासनेच्या आणि कामनेच्या पलीकडे असतं, आणि म्हणून प्रेम नेहमी स्वातंत्र्य देतं. आई ही प्रेमाचं स्वरूप आहे. का? कारण ती सर्व परिस्थितीमध्ये समान वागणूक देते. तुम्ही जिंकला तर डोक्यावर घेते, आणि तुम्ही जर हारून आलात तर ती तुम्हाला आधार देते. आणि खऱ्या अर्थाने जीवन जे आहे ते बुद्धीच्या पलीकडे आहे. जिथे बुद्धी संपते तिथून भावना सुरू होते, आणि भावना आणि ऊर्जा जिथे आहे त्याला प्रेम असं म्हणतात. मग आम्हाला प्रेम फक्त शरीर आणि मनाच्या पातळीवरच माहिती. हां, ते करू नये का? नाही, ते करावं, परंतु ते तुम्ही जर भावनेत बुडू शकले तर करावं. असं नेहमी म्हणता, आपलं ज्याच्यावर प्रेम आहे ना तो तुमचा जीवनसाथी नसावा, ज्याचं तुमच्यावर प्रेम आहे तो तुमचा जीवनसाथी असावा. कमीत कमी एवढं तरी करा. तुम्हाला जर प्रेम स्वरूप कळलं तर तुम्ही प्रेमात पडण्याच्या भानगडीत नाही पडणार. म्हणजे एका खोट्या प्रतिष्ठेमध्ये आम्ही प्रेम बांधण्याचा प्रयत्न करतो, म्हणून ती काय आहे? आसक्ती आहे. तसं जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला बांधायचा प्रयत्न करते तेव्हा नकळत ती स्वतःच बांधली जाते, आणि मग दोघांचंही आयुष्य गुदमरलं जातं. मी तर नेहमी म्हणतो, अरे जीवनसाथी त्याला म्हणावं जो तुम्हाला स्वातंत्र्य देतो. सगळं जग तुम्हाला स्वातंत्र्य देत नाही, बंधनं टाकते, हे असं टाक, असं वाग, तसं वाग, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे अमुक आहे, हे डमुक आहे. पण ते अशी एक व्यक्ती जीवनामध्ये असायला पाहिजे का ती तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देतो. जीवनामध्ये आपण जर खऱ्या अर्थाने जर प्रेमाचा आनंद जर समजायचा असेल तर प्रेम म्हणजे काय आहे? स्वातंत्र्य आहे. जी व्यक्ती तुम्हाला स्वातंत्र्य देते खऱ्या अर्थाने ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते. समोरच्याला काय द्या? स्वातंत्र्य द्या. तू जसा आहेस तसा मला स्वीकार आहे. त्याला सावध करा. तुम्ही ज्ञानी असाल तर त्याला सावध करा. सावध करूनही तो नाही सुधारला तरी पण तो तुम्हाला प्रियच आहे. तुझं कल्याण हो. मनामध्ये नेहमी सद्भावना असू द्या. मनामध्ये नेहमी चिंता असू द्या दुसऱ्याची, आणि त्या भावनेतून तुम्ही जगा. तुमचं जीवन प्रेममयच आहे. या जगामध्ये दुःख आहे तर त्याचं कारण आहे. तुम्ही दुःख नष्ट नाही करू शकत, दुःखाचं कारण नष्ट करू शकता. मग तुम्हाला जर खऱ्या अर्थाने जर स्वतःला जर आनंदी व्हायचं असेल, कारण प्रेम म्हणजे आनंद आहे, स्वातंत्र्य आहे. तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असेल तर तुम्हाला या आसक्तीची मुळं छाटावी लागतील, आणि आसक्तीची मुळं जर छाटली तर तुमचा दुःखाचा नाश होईल. दुःखाचं झाड आहे ते कोसळून पडेल खाली. मग आसक्ती काय? हा माझा, ही माझी, हे माझं, ते माझं. तू काय घेऊन आला होता येताना? जे मैत्रीचं नातं आहे ते या जगामध्ये आपण निर्माण करतो, ते आपल्या हातात आहे. किमान तुम्ही एवढं एक नातं तर चांगलं निर्माण करू शकता. असं एक नातं निवडा की जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतं, योग्य दिशा दाखवतं, आणि त्याच्यासोबत तुम्हाला तुमचं मन मोकळं करता येतं, स्वतंत्र वाटतं पूर्ण. तरुण वयामध्ये जर प्रेम ओळखायचं असेल ना तर शरीराला स्पर्श करून देऊ नका. शरीराला स्पर्श करून जर प्रेम होत असेल तर ती वासना आहे, आणि वासनेवर मात करून जर टिकू शकत असेल तर ते खरं प्रेम आहे. आज लोकसंख्या भरपूर आहे पण लोकच नाही आहे. माणसं भरपूर आहे पण माणुसकी नाही आहे. का नाही आहे? कारण जीवन परिपक्व अवस्थेला जातच नाही, मॅच्युअर्ड होतच नाही जीवन. आणि जर जीवन मॅच्युअर्ड जर व्हायचं असेल तर प्रेम खऱ्या अर्थाने फुललं पाहिजे. आम्हाला प्रतिभा आमच्यात जागृत करावी लागेल, आणि ती जागृत करण्यासाठी तुम्हाला प्रेम तुमचं उच्च स्तरावर, शारीरिक स्तरावरून मानसिक स्तरावरून ऊर्जा स्तरावर तुम्हाला नेता आलं पाहिजे. आणि जर प्रेम जर ऊर्जा स्तरावर गेलं तर ते स्वातंत्र्य आणि काय बनतं? आनंद बनतं, जो तुमच्यापासून कोणी हिरावून नाही घेऊ शकत. नाही तर मग तुम्ही दुसऱ्याला बंधनात टाका, तुम्हाला कोणीतरी बंधनात टाकणार आहे, आणि या आसक्तीमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त बंधन आणि दुःखच मिळणार आहे. मित्र हो,
प्रेम या शब्दाचा उल्लेख केल्यानंतर या जगामध्ये प्रत्येकाला आपली आई आठवते. असं काय की जिला आम्ही विवाहानंतर लग्नानंतर विसरतो, परंतु तरीही तिचंच प्रेम आम्हाला आयुष्यभर आदर्श का वाटतं? त्याचं कारण आहे की प्रेमाची जी प्राकृतिक व्याख्या जी आहे किंवा जी प्राकृतिक घटना जी आहे ती घटना फक्त आईच्या बाबतीमध्ये नैसर्गिकपणे घडते. तुम्ही जर आईचं आणि तिच्या संततीचं जर प्रेम पाहिलं तर तिच्यामध्ये काय वेगळेपण आहे याचा जर आम्ही अभ्यास केला तर आम्हाला प्रेमाची व्याख्या समजून घेणं जरा सोपं जाईल. आई ही प्रेमस्वरूप असते असं कवी म्हणतात. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, बोलावू तिचं आता कोणत्या उपायी. जेव्हा आई गेली त्यावेळेस कवीला विरह झाला आईचा, आणि आईचा विरह झाला आणि मग त्याच्या तोंडातून जे शब्द पडले त्यातून कविता रचली गेली. प्रेमस्वरूप आई, ती स्वतःच प्रेमस्वरूप आहे, वात्सल्याचा सिंधू आहे. आई आणि प्रेम हे एकाला तुम्ही जर लपवलं तर दुसऱ्याला दाखवलं तरी ते योग्यच आहे असं आपण अनुभवतो. त्याचं कारण आहे की निस्वार्थ हा जो शब्द आहे तो त्या आईला लागू पडतो. प्रकृतीने तिला ते सौभाग्य दिलं की तिच्यासारखा एक जीव निर्माण करण्याची क्षमता तिच्यामध्ये. आपण ज्यावेळेस आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून ज्यावेळेस दुसऱ्याला जन्म देतो, एक नवीन जीवन जन्माला देतो, त्यावेळेस ते जीवन विकसित व्हावं म्हणून आपला जन्म खर्ची घालतो. याला प्रेम असं म्हणतात. तुम्ही पहा, एखाद्या आईचं आंधळं असू द्या, पांगळं असू द्या, काळं असू द्या, गोरं असू द्या, कुरूप असू द्या, जगाला ते कसं पण दिसू द्या, तिला ते प्रिय असतं. तिचं बाळ तिला प्रिय असतं. कोणत्याही आईला विचारा की सर्वात सुंदर व्यक्ती कोण तुमच्या आयुष्यामध्ये, तर ती आपल्या मुलाकडे लक्ष देते, आपल्या मुलीकडे बोट करते. जोपर्यंत एखादी स्त्री असते आणि जेव्हा ती आई होते त्यावेळेस तिच्या जन्माचं सार्थक झालं असं आम्ही म्हणतो. आणि याचा जर भाग बघितला तर आईच्या बाबतीमध्ये मुलाच्या प्रती जे प्रेम असतं त्याच्यामध्ये कुठला हिशोब नसतो, कुठला अभ्यास नसतो. तुम्ही लहानपणी शाळेमध्ये पुस्तकात ऐकलं असेल की एकदा एका मुलाने आपल्या आईचं बिल तयार केलं सुट्टीमध्ये मे महिन्याची. आई, मी दळण आणलं एवढ्या वेळा महिन्यामध्ये, मी इस्त्रीला कपडे घेऊन गेलो, मी बाजारातून बाजार आणला, मी बाबांबरोबर शेतामध्ये गेलो, मी हे केलं, मी ते केलं. त्यांनी सगळा हिशोब लिहून ठेवला आणि त्यांनी बिल दाखवलं आईला, ₹2.51. आईने पण बिल तयार केलं रात्री आणि त्या बाळाच्या ओशाशी ठेवलं, त्याला सकाळी उठल्यावर त्याला दिसेल असं. तर बिल असं होतं मित्रांनो आईचं की तुला 9 महिने पोटामध्ये सांभाळलं, बिल ₹0. तू जन्माला आल्यानंतर तुला 2 वर्ष दूध पाजलं, बिल ₹0. तू आजारपणामध्ये रात्र जागले एखाद्या नर्ससारखी, बिल ₹0. आणि तू जर बाहेर गेला तर तुझी काळजी करत तुझ्या बाबांबरोबर भांडली असेल, रिक्षावाल्याबरोबर भांडली असेल, तर त्याचं बिलसुद्धा ₹0. तुला स्वयंपाक करून खाऊ घालते त्याचं बिल ₹0. तुला मांडीवर घेऊन झोपी लावते संध्याकाळी, थोपटते त्याचं बिल ₹0. तुला गोष्टी सांगून तुझं मन रमवते त्याचं बिल ₹0. तू कधी लागलं खुपलं तू रडला तर तुला सांत्वन देते त्याचं बिल ₹0. आणि तुला जर कधी मस्ती आली, खेळावंसं वाटलं तर ते खेळ तुझ्याबरोबर खेळण्यासाठीचं बिलसुद्धा ₹0. सगळं बिल शेवटी ₹0. त्या बाळाच्या, लहान बाळाच्या डोळ्यातून पाणी आलं, अश्रू आले आणि म्हटलं, आई, मी एवढंसं केलं तुझ्यासाठी, त्याचं मी बिल तुझ्यावर मांडलं आणि तू एवढं सगळं केलं माझ्यासाठी आणि त्याचं बिल ₹0 का गं?
ते म्हणे, निसर्गाने मला तुला जन्म देण्याचं सौभाग्य दिलं, याच्या पुढे तुझ्यासाठी मी जे काही करते ते काहीच नाही आहे बाळा. म्हणजे आम्ही संतांना माऊलीची उपमा देतो. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात? कारण जगाला त्यांनी अज्ञानातून बाहेर आणलं, ज्ञान दिलं. सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे ते ज्ञान त्यांनी जगाला दिलं आणि मायेने दिलं, जे आत्तापर्यंत लपून ठेवलं होतं. जे संस्कृत भाषेमध्ये होतं ते मराठीमध्ये कळत नव्हतं, सामान्य जनतेला कळत नव्हतं की अध्यात्म काय आहे, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये काय सांगू इच्छितात हे समाजाला कळत नव्हतं आपल्या. आणि ते माझे मराठी ये बोल कौतुके मराठीमध्ये मांडलं आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली झाले जगाची. माऊली म्हणजे सर्वश्रेष्ठ उपमा. संतांच्या बाबतीमध्ये उपमा करताना, प्रेमाची उपमा करताना काय सांगता? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. करी लाभाविन प्रीती. प्रीती आहे पण लाभाची अपेक्षा नाही. जेव्हा लाभाची अपेक्षा नसते आणि ते जो स्वभाव असतो तो स्वभाव म्हणजे प्रेम आहे. आज आम्ही ज्याला प्रेम म्हणतो ती खरं तर वासना आहे, कामना आहे आणि तिचं बंधन आहे. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता, प्रेम हे आनंद आहे, स्वातंत्र्य आहे, आणि आसक्ती मात्र बंधन आणि दुःख आहे. आणि आज जगामध्ये प्रेमाच्या नावाखाली फक्त आसक्ती आहे. दोघांनी मिळून एकमेकाला केलेली सक्ती म्हणजे आसक्ती. म्हणजे जेव्हा तुम्ही एकावरच प्रेम करता तेव्हा ते प्रेम नसतं, ते असूच शकत नाही. एकतर तुम्ही प्रेम असू शकता, नाहीतर तुम्ही प्रेम नसू शकता. असं नाही आहे की तुम्ही मध्ये आहे काहीतरी, अर्धे प्रेम आहे अर्धे आसक्ती, असं नाही आहे. जर तुमच्या मनामध्ये प्रेमभाव आहे तर तुम्हाला तुमच्याजवळ कोणी जरी आलं तरी ते तुमच्या प्रेमात पडणार, त्याला तुमच्या सहवासात राहावंसं वाटणार. आणि जर तुमच्यामध्ये वासना असेल तर तुम्ही भेदभाव करणार, डिस्क्रिमिनेशन. बरोबर आहे. आणि मग तुम्ही म्हणाल जर मग सर असं आहे की प्रेम जर समजा एकावर तुम्ही म्हणता नाही करायचं, मग सगळ्यांवर करायचं, मग ते तर व्यभिचार होईल. मुळात तुम्ही प्रेम म्हणजे शारीरिक संबंधांना प्रेम म्हणता म्हणून तुम्ही व्याख्या अशी करता का तो व्यभिचार होईल. सगळ्यांबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे का, याला प्रेम म्हणायचं का? एकाबरोबर ब्रेकअप, दुसऱ्याबरोबर पॅचअप, असं करत करत प्रेमाचा वाटा देत राहायचा का सगळ्यांना? मुळात ते प्रेम नाहीच आहे. पूर्वीच्या काळी लहानपणी लग्न व्हायची जेव्हा मुलं वयात आलेली नसायची, त्यांना एकमेकाचा सहवास भेटायचा शारीरिक विकास होण्याच्या अगोदर. म्हणजे ती पहिली कशाने जोडली जायची? मनाने, भावनांनी जोडली जायची आणि मग ते शरीराच्या पातळीवर एकत्र यायचे. आता सगळं उलटं आहे. आता सर्व केमिकल लोचा आहे. हार्मोन्सचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट शरीराला प्रभावित करतो आणि त्या शरीराला उत्तेजित करतो. आणि त्या उत्तेजनातून जे आकर्षण निर्माण होतं त्याला आम्ही प्रेम म्हणतो. आज मला वाटतं व्हॅलेंटाईन डे आहे, 14 फेब्रुवारी. बरोबर आहे. हे पाश्चात्य संस्कृती आहे. तुम्ही एक दिवस प्रेमळ आहात, बाकीचे दिवस तुम्ही काय खडूस आहात का? मग रावण पण प्रेमळ होता. ज्या दिवशी त्याने सीतेला उठवलं, उचललं आणि त्याने घेऊन गेलं, त्याच्यावर प्रेम होतं त्याचं. काय एवढं रामायण घडलं? कौरवांचं देखील द्रौपदीच्या शरीरावर प्रेम होतं. मग काय एवढं महाभारत घडलं? ह्याच्यातून आम्हाला समजून घ्यायचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रामायण महाभारत चालू आहे. त्याला वाटतं, तुम्हाला असं वाटतं की नाही ते तिथंच घड, नाही. आजही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रामायण महाभारत चालू आहे. घरी भाऊबंदकी आहे, तिथं महाभारत चालू आहे. आणि दोघांमध्ये जे संबंध आहे, सांसारिक संबंध, वैवाहिक संबंध, ते रामायण आहे. म्हणजे
जेव्हा दुसऱ्यांशी संबंध येतो तर महाभारत घडतं, आणि जेव्हा स्वतःशी संबंध येतो तेव्हा रामायण घडतं. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये दोन्ही क्षणी जेव्हा रामायण घडतं त्यावेळेस तुमच्यामध्ये रामासारखं शुद्धता हवी, आणि जेव्हा महाभारत घडतं तेव्हा तुमच्याकडे श्रीकृष्णासारखी बुद्धिमत्ता हवी. प्रेमाचं स्वरूप मानला जातो श्रीकृष्ण, पण राम काय प्रेमापासून काही वेगळे होते का? मला सांगा, आजच्या काळामध्ये असं समजा की कोणीतरी तुमची, आता तुमचं लग्न झालेलं नाही पण ज्यांचं झाले ते तर ऐकताय ना, तुमची बायको जर समजा परदेशामध्ये कोणी घेऊन गेलं, पळून घेऊन गेलं, तर तुम्ही तिला शोधायला जाल का? हॅलो, तुमच्यापैकी किती जण आहे तिला शोधायला जातील? बस एकदा असं झालं, एका माणसाची बायको एक जण पळून घेऊन जात होता, ह्याने पाठलाग केला त्याचा. त्या बाईला जर बरं वाटलं, आपला नवरा पाठलाग करतोय, आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करतोय, त्याला पण भीती वाटली, तो पण जोरात गाडी चालवायला लागला, हा पण त्याचा पाठलाग करत राहिला. फार दूरपर्यंत गेले, एकट्या जंगलामध्ये समोरच्याचं पेट्रोल संपलं आणि याने त्याला पकडलं. पकडल्यानंतर त्याला धरून बाजूला आणलं आणि त्याला म्हटलं, ही बॅग घे. हे कसली बॅग आहे? अरे म्हणजे तिचं सगळं सामान राहिलं पडे घरी, ते घेऊन जा, आणि वरून हे पैसे पण घेऊन जा, परत सोडू नको. मित्रांनो, अशी परिस्थिती आहे, प्रत्येकाला सुटका पाहिजे. आम्ही म्हणतो जीवनसाथी, हां हे असे असतात का जीवनसाथी? हां, ह्याला तुम्ही प्रेम म्हणता? ह्याच्यासाठी तुमचा अट्टाहास चाललाय? हां, म्हणजे आज आम्ही जे जीवन जगतो हे एक थोतांड जगतो, एक पाखंड जगतो, ज्याला महापाप म्हटलेले. जीवनामध्ये जर तुम्हाला प्रेम जर खऱ्या अर्थाने कळलं असेल ना, तर जसजसं तुम्ही मन, भावना आणि ऊर्जेच्या लेवलला जाल तसतसं तुमचं प्रेम विशाल होत चालतं, त्याच्यामध्ये सगळे सहभागी होतात. आणि जसजसं तुम्ही खाली जाल, म्हणजे ऊर्जा, भावना आणि विचार, आणि त्याच्या खाली तुम्ही शरीर, तसं तसं तुम्ही अलिप्त राहिलं पाहिजे. शरीर आणि मन ह्याच्या स्तरावर जे केलं जातं ते प्रेम नसतं, ती वासना आणि कामना असते. त्याच्या पलीकडे जर तुमचं प्रेम असेल, नुसतं समोर माणूस दिसला, बघा आईला जर लेकरू जर समोर जरी दिसलं ना, असं दिसलं तरी खूप आनंद होतो. मी ज्यावेळेस शिक्षक होतो, एका स्त्रीने दुसरं लग्न केलं होतं आणि ती तिच्या पहिल्या नवऱ्याच्या मुलाला भेटायला आली, आणि ती 4 वर्षांनी भेटायला आली होती. ती गेली तेव्हा ते मुलगा 2.5-3 वर्षाचा असेल, 3 वर्षाचा मुलगा होतं, त्याला फारसं काही कळत नव्हतं, तेव्हाच ती गेली होती. आणि आता ते दुसरीला होतं. 4 वर्षांनी आली, आणि जेव्हा ती आली, तो सीन ज्यावेळेस मी माझ्या डोळ्यासमोर पाहिला, असा प्रसंग मी 2-3 वेळा पाहिला माझ्या आयुष्यामध्ये. आई आणि मुलाचं प्रेम काय असतं. जसा काही एखादा गोळा शरीराचा आपला तुटून बाजूला पडला, समजा तुमचा हात तुटून बाजूला पडला, आणि तुम्ही तो हात जाऊन पकडायचा आणि परत माझा हात म्हणून तुम्ही धावावं रणांगणामध्ये किंवा एखाद्या अपघातामध्ये, तशा प्रकारे ती स्त्री, आजूबाजूला कोण आहे, काय आहे, परिस्थिती काय आहे, काही तिला त्याचं काही देणं घेणं नव्हतं. एवढा आवेग, एवढा आवेश की ती गेली, त्या बाळाला उचललं, मिठीमध्ये घेतलं, त्याचे किती पापे घेतले असतील तिचे काही हिशोब नाही. तिला पण कळत नव्हतं की मी काय करते. तिच्या डोळ्यातून गळगळा पाणी येत होतं. मित्रांनो, प्रेम असं असतं, प्रेम शरीरावर नाही केलं जात. हां, ते शरीरातून व्यक्त होत असेल, पण ते वासनेच्या आणि कामनेच्या पलीकडे असतं, आणि म्हणून प्रेम नेहमी स्वातंत्र्य देतं. आई बाळाला नेहमी स्वातंत्र्य देते बघा, बाप नेहमी बंधनं घालतो. म्हणून बापाबद्दल आम्हाला एवढं असं अटॅचमेंट नसते. आई ही प्रेमाचं स्वरूप आहे. का? कारण ती सर्व परिस्थितीमध्ये समान वागणूक देते.
तुम्ही जिंकला तर डोक्यावर घेते आणि तुम्ही जर हारून आलात तर ती तुम्हाला आधार देते. ते खऱ्या अर्थाने जीवनाचं आधार कार्ड आहे. हां, वडील जर ATM कार्ड असतील तर आई आधार कार्ड. वडिलांपाशी व्यवहार असतो, आईकडे व्यवहार नसतो. आईकडे काही व्यवहारच नाही, तिला कळतच नाही. किती पण शिकलेली आई असू द्या, ती आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये काय असते, बेहिशोबी असते. आणि जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये हिशोब आहे तोपर्यंत तिथे प्रेम नाही आहे, तिथे आसक्ती आहे. आणि आज संबंध सगळ्यात खराब का होत आहे, कारण प्रेमाच्या नावाखाली आसक्ती केली जाते. आसक्ती म्हणजे काय हो, एखाद्या गोष्टीला बांधून ठेवणं. तुम्हाला ती गोष्ट बांधून ठेवते किंवा तुम्ही त्या गोष्टीला बांधून ठेवता. त्या गोष्टीची तुम्हाला सक्ती झालेली आहे. तुमच्या इच्छेने का होईना पण ती सक्ती झालेली आहे. तुम्ही मला इच्छेने कशी काय सक्ती होऊ शकते, कारण तुमचं त्याच्यामध्ये काहीतरी अडकलेलं आहे, स्वार्थ अडकलेला आहे, काहीतरी कामना अडकलेली आहे, काहीतरी वासना अडकलेली आहे, म्हणून तिला सक्ती आहे. बरोबर आहे. तुमची कुठली तरी गरज तिथं पूर्ण होते, त्या गरजेपोटी तुम्ही तिला शरण जाताय. दारुड्याला कळतं हो दारू चांगली नाही, ते समजून सांगता दुसऱ्याला उतरल्यावर. हो, तुम्ही प्रेमातून प्रेमभंग झालेल्या माणसाला पण भेटा, त्याचं काही वेगळी कहाणी नाही आहे, तो पण म्हणतो नको पडू. या फंद्यात पडू नको. फंदा शब्द आहे, फंदा म्हणजे जाळं. या ट्रॅपमध्ये फसू नको. दारुड्या पण म्हणतो, प्रेमभंग झालेला पण म्हणतो. ॲक्च्युली ह्या प्रेमामध्ये त्या दारूमध्ये काही फरक नाही, कारण दोन्ही पण नशा आहे. ते गाणं आहे, नशा ये प्यार का नशा है, नशे में यार डूब जाओ, असं आहे. त्याला माहिती आहे नशा आहे तरी पण म्हणतो डूब जाओ. हां, किती जणांनी आपला जीव दिला नशेमध्ये. हां, आहे की नाही. त्या नशेतून जर उतरला बाहेर तर मग शराबीच्या नशेमध्ये. हां, आहे की नाही. ते कॉम्बिनेशन आहे. नशा कुठलीही असो तुम्हाला बेहोश करते, लक्षात ठेवा. आणि जे बेहोश करते तिथे तुमचं जीवन नाही आहे. स्वतःला बेशुद्ध करणारं जीवन कसं असू शकतं, जे तुम्हाला जागृतीपासून दूर नेतं, तुम्हाला होशपासून बेहोश करतं. होश वालों को क्या पता मोहब्बत क्या चीज है. हे जे सगळं आहे ह्याच्यामध्ये आजची जी तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी शरीर आणि मनाच्या स्तरावरतीच जीवन समजते. आणि हे सगळं जे संस्कार आहे, संस्कृती आहे, ही पाश्चात्याकडून आली. पाश्चात्य लोकांकडे शरीर आणि मन ह्याच्या पलीकडे म्हणजे बुद्धीच्या पलीकडे जीवनच नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने जीवन जे आहे ते बुद्धीच्या पलीकडे आहे. जिथे बुद्धी संपते तिथून भावना सुरू होते. आणि भावना आणि ऊर्जा जिथे आहे त्याला प्रेम असं म्हणतात. बघा, लोक जेवढ्या मोठ्या संख्येने दिंड्यांमध्ये जातात, एखाद्या तीर्थक्षेत्रावर जातात. आता बघा कुंभमेळा येईल नाशिकला, हजारोच्या संख्येने साधू येतील, लाखोच्या संख्येने भाविक येतील इथे. काय आहे ते? ह्या ऊर्जेने, त्या महाऊर्जेवर केलेलं प्रेम आहे, दुसरं काय. ती त्याच्यामध्ये स्वतःला स्पर्श करायला पाहते. एकदा तरी माझ्या माऊलीचं दर्शन होऊ दे, त्या महाशक्तीचा साक्षात्कार होऊ दे. ही महाशक्तीचा स्पर्श आम्हाला का पाहिजे, का आम्ही जातो? 12 ज्योतिर्लिंगाला आम्ही का जातो? महाशक्तींच्या दर्शनाला, आदिशक्तीच्या दर्शनाला, जगदंबेच्या दर्शनाला आम्ही का जातो? का आम्हाला महालक्ष्मी पाहिजे? हे चैतन्य, ती शक्तीचा स्पर्श, साक्षात्कार हे आमच्या प्राणांची आस आहे. मग आम्हाला प्रेम फक्त शरीर आणि मनाच्या पातळीवरच माहिती. हां, ते करू नये का? नाही, ते करावं, परंतु ते तुम्ही जर भावनेत बुडू शकले तर करावं. नाही, तुम्हाला जर तुमच्या
पार्टनरमध्ये हिरो किंवा हिरोईन दिसत असतील तर तुमचं वाटोळं झालेलं आहे समजायचं. तुम्ही ज्याच्याजवळ आहात तो तर काही तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला हा त्याच्यासारखा दिसतो, ही त्याच्यासारखी दिसते. हे फार वेगळं नाही आहे, हे प्रत्येकाला वाटतं. मी त्या वयातून गेलेलो आहे, मला पण अनुभव आहे. आपण प्रोजेक्शन करतो. हा त्या हिरोसारखा दिसतो बरं का, ह्याची स्टाईल तशी आहे बरं का, हां तो माझा क्रश आहे, ही माझी क्रश आहे हिरोईन. हां मला सुरुवातीला प्रश्न पडला, हा क्रश शब्द काय. मग थोडं जनरल नॉलेज घेतलं मी काही जणांकडून. ते म्हणे सर तो आपल्याला खूप आवडतो, पण आपण तो आपला मित्र पण होऊ शकत नाही, किंवा तो आपला कधी भेटू पण शकत नाही, कधी जीवनसाथी पण नाही होऊ शकत, पण त्याने आपल्याला पूर्ण क्रश करून टाकला, म्हणून तो क्रश चेंदा मेंदा करून टाकला. अशा प्रकारचं आभासी जीवन तुम्हाला काय मातृप्त ठेवणार, आणि जे आहे त्याच्यापासून तुम्हाला नेहमी भरकटवणार. मग त्याच्यासारखे गुणधर्म जर याच्यात नाही दिसले, काय खरं आहे का फसलो यार तुझ्या बाबतीमध्ये मी. हां तू फक्त दिसायला तसा आहे, बाकी असायला वेगळाच आहे रे. आता ह्याने आणि हिने ते पिक्चर पाहिलेले, आता पिक्चरमध्ये यांचे सगळे नाटकं असतात हे यांना माहिती आहे, तरी पण यांनी त्यांचं प्रत्यक्ष जीवन जर पाहिलं तर पळून जातील. एक मुलगी होती, ॲक्च्युली आपल्याकडे सर्व्हिसला पण होती. तिला विचारलं तुझं हिरो कोण आवडतं, ती म्हणजे सलमान खान. म्हटलं किती आवडतो, नाही म्हणजे त्यांनी मला भांडे घासायला ठेवलं तरी मी जाईल. मी असं नेहमी म्हणता. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे ना तो तुमचा जीवनसाथी नसावा, ज्याचं तुमच्यावर प्रेम आहे तो तुमचा जीवनसाथी असावा. कमीत कमी एवढं तरी करा. तुम्ही ज्याला प्रिय आहात त्याच्या सहवासात जा. तुम्हाला जो प्रिय आहे त्याच्या सहवासात गेला तर तुमचे 3, 13, 9, 12 वाजले समजायचे. हां हे लक्षात ठेवायचं. मग आपण नेहमी आपल्याला जे आवडतं त्याच्या मागे राहतो. अरे तुम्हाला ज्याची गरज आहे, ज्याला तुमची गरज आहे त्याच्याकडे जा. तो तुमचं जीवन सुंदर करेल. तुम्ही तर बावळेचा हात पाहिल्यापासून. हां बरोबर आहे ना. मग बावळे असल्यामुळे तर आम्हाला कोणी पण आवडतं ना, आहे की नाही. बरं आज जो आवडतो तो उद्या आवडेल काही गॅरंटी नाही. हे मला माहीत नव्हतं तू किंवा ती अशी आहे. हां मग आईचं प्रेम याच्यापेक्षा वेगळं कसं आहे, कारण आई काय म्हणते, तू कसा असशील तसा असशील, परमेश्वराने तुला जसं काय दिलं असेल तसा मला तो प्रिय आहे. अरे मुलगी झाली तर सगळं कुटुंब तिरस्कार करतं, पण ती आई नाही करत. ती आई त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. सिंधुताई सपकाळांचं जे जीवन आहे ते काय आहे, त्या एक मुलीला, त्या एक बाळाला जगवण्यासाठी तिने संसार सोडला, घरदार सोडलं. तिने जर तेवढं ॲबॉर्शन करण्याचं मान्य केलं असतं तिचा संसार पुढे चालू झाला असता. तिच्या कुटुंबाचा आणि पतीचा आग्रह काय होता की ते बाळ नको, कारण ते आपलं नाही आहे असं त्यांनी स्वतःला बिंबवलं होतं. मित्रांनो, पण आई ह्या साऱ्या जगाशी लढू शकते त्या एका बाळासाठी जे अजून जगात आलेलं पण नाही. म्हणून तिचं प्रेम सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून ती प्रेमस्वरूप आहे. तुम्हाला जर प्रेमस्वरूप कळलं तर तुम्ही प्रेमात पडण्याच्या भानगडीत नाही पडणार. प्रेमात कोण पडतो माहिती आहे का, ज्याला प्रेम कळलेलंच नाही. आणि म्हणून म्हणतात ना प्रेम आंधळा असतो. प्रेम काय असतं, प्रेम आंधळं नसतं. हा प्रेमात पडलेला आंधळा असतो, हे लक्षात ठेवा. तो वासनेने आंधळा झालेला आहे, तो सौंदर्याने आंधळा झालेला आहे, तो आसक्तीने आंधळा झालेला आहे. आणि म्हणून ती आसक्ती तुम्हाला बांधते. आणि म्हणून मी एक नवीन शब्द सांगितला, विवाह बंधन. हा शब्द तुम्हाला सर्वात खतरनाक आहे. जो तुम्हाला काय टाकतो. लोक म्हणतात सर लग्न झाल्यावर माणसं का बदलतात आणि लग्न झाल्यानंतर माणसांमध्ये प्रेम का नाही राहत. अगदी लव्ह मॅरेज झालेला असू दे तरी पण प्रेम का नाही राहत. त्याचा शब्दच काय, विवाह बंधन. आज सद्गुरू आम्हाला ते सांगता, आसक्ती बंधन आणि दुःख आहे, विवाह ही आसक्ती आहे. पण शादी का लड्डू खाए वो भी पछताए,
ना खाए वो भी पछताए। ना खाए वो क्यों पछताए? क्योंकि वो अगर ना खाए तो जो खाए है ना वो बेवकूफ बनेंगे, इसलिए वो भी पछताए। जो शादी का लड्डू नहीं खाता ना उसे पछताने की कोई जरूरत नहीं है, स्वतंत्र आहे तो। जेवढ्यांनी लग्न केलेलं नाहीये सगळ्या क्षेत्रातले बघा तुम्ही, अजूनही राजासारखे हिंडता हां, आणि ज्यांनी केलं त्यांच्या मानेवर असं जू आहे, असं बिचारा वाकूनच चालतो। आणि ती बी बिचारी काय सुखी नसते, कारण ती त्याच्या आसक्तीमध्ये बांधलेली असते। तिची इच्छा असते दुसरं कोणीतरी आवडतं तिला, गप्पा मारा असे वाटतात मोकळेपणाने, पण नाही, समाज काय म्हणतो, माझे आईवडील काय म्हणतील, माझ्या आईवडिलांचं नाव कमी होईल। म्हणजे एका खोट्या प्रतिष्ठेमध्ये आम्ही प्रेम बांधण्याचा प्रयत्न करतो, म्हणून ती काय आहे, आसक्ती आहे। मला सांगा, तुम्ही जर तुमचा श्वास कोंडा बरं श्वास, तुमचा लवकरच कोंडा होईल आणि धूर उडल अमरधाम मध्ये। कसं आहे, प्रेम जर तुम्ही कोंडण्याचा प्रयत्न केला तर ते गुदमरतं आणि ते स्वतःचं रूप बदलतं, त्याला आसक्ती असं म्हणतो आम्ही। आम्ही जेवढं दुसऱ्यावर बंधन घालतो ना त्याच्या 10 पटीने बंधन कोणावर पडतं, स्वतःवर पडतं। म्हणून मी नेहमी उदाहरण सांगतो, गायीने शेतकऱ्याला बांधलं का शेतकऱ्याने गायीला बांधलं? आम्हाला दिसतं का शेतकऱ्याने गायीला धरलेलं आहे, पण तसं नाही आहे, गायीने त्या शेतकऱ्याला बांधलेलं आहे। कसं काय, मी नेहमी सांगतो, समजा मैदानामध्ये गाय धरली एखाद्या शेतकऱ्याने, शेतकरी त्या गायीला धरलेला असतो असं दिसतो आपल्याला, शेतकऱ्याने बंधन घातलंय गायीला असं वाटतं। काही नाही, दावं सोडून द्या, तुम्हाला लगेच कळेल कोण कोणाच्या मागं पळतो पहा। गायी शेतकऱ्याच्या मागं पळाली तर शेतकऱ्याच्या बंधनात येते, आणि शेतकरी जर गायीच्या मागे पळाला तर शेतकरी गायीच्या बंधनात आहे। लोभाने का होईना, मालकी हक्काने का होईना, तो त्या गायीच्या बंधनात आहे। तसं जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला बांधायचा प्रयत्न करते तेव्हा नकळत ती स्वतःच बांधली जाते, आणि मग दोघांचंही आयुष्य गुदमरलं जातं। मी तर नेहमी म्हणतो, अरे जीवनसाथी त्याला म्हणावं जो तुम्हाला स्वातंत्र्य देतो। सगळं जग तुम्हाला स्वातंत्र्य देत नाही, बंधनं टाकते, हे असं टाक, असं वाग, तसं वाग, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे अमुक आहे, हे डमुक आहे। पण ते अशी एक व्यक्ती जीवनामध्ये असायला पाहिजे का ती तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देते, तुम्हाला फक्त आनंद देते। मग स्वैराचारी जर माणसं असतील तर अशा माणसांचा गैरफायदा घेता, हे पण आहे। आणि म्हणून जीवनामध्ये आपण जर खऱ्या अर्थाने जर प्रेमाचा आनंद जर समजायचा असेल तर प्रेम म्हणजे काय आहे, स्वातंत्र्य आहे। जी व्यक्ती तुम्हाला स्वातंत्र्य देते खऱ्या अर्थाने ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते। एक लक्षात ठेवा, शिस्त लावणे किंवा तुमच्या भविष्याची काळजी घेणे किंवा करणे ही सक्ती नाही आहे, ही तुमची काळजी वेगळी आणि सक्ती वेगळी। सक्ती वेगळी, सक्ती म्हणजे हे असं करायचंच नाही, आणि काळजी म्हणजे हे असं केलं तर काय होईल आणि असं केलं तर काय होईल, हे दोन्ही पण सांगून जो तुम्हाला स्वातंत्र्य देऊन टाकतो आणि तरी तुमची काळजी करतो, प्रेम करतो, ते प्रेम। लक्षात घ्या, तुमच्यावर अटी आणि शर्ती लागू झाल्या का तुम्ही समजून घ्यायचा आपला कार्यक्रम संपलेला आहे नात्याचा। हां, लक्षामध्ये, म्हणजे तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला जो स्वीकारतो तो प्रेमस्वरूप असतो, बरोबर आहे। आणि म्हणून तुम्ही जर केमिकलची शेती करायला गेलात तर तिथे काय असतं, कंडिशन असते, कंडिशन अप्लाय। ह्या खताबरोबर हे चालत नाही, त्या खताबरोबर ते चालत नाही, हे झाल्यावर ते करायचं नाही, ते केल्यावर हे करायचं नाही। हॅलो, खरे खोटं आहे? हां, वैदिक शेती करायची असेल तर काहीच अट नाही हो, कधी पण सुरुवात करा, कुठून पण करा, पण एकदा सुरुवात केल्यावर साथ सोडू नका, भेसळ करू नका, पावित्र्य राखा। प्रेमाचं तसंच आहे, प्रकृती ज्यावेळेस प्रेम करते ना त्यावेळेस आम्ही काय म्हणतो, आम्ही जीवनाचा स्पर्श करतो। प्रकृती ज्यावेळेस प्रेम करते तेव्हा बघा, जेव्हा तुम्ही नॅचरल फळं खाता, भाज्या खाता,
ज्यावेळेस गार हवा तुम्हाला लागते, तुम्ही डोंगरावर जाता, गार हवेची झुळूक तुम्हाला लागते, तुम्ही असं पाणी बघता, मोकळं एकदम विशाल पाणी बघता, निळशार, आणि असं तुमच्या अंगावर रोमांच येतो. हे सगळं तुम्हाला तुमच्या बाथटबमध्ये मिळेल का? आंघोळीच्या का फॅनच्या खाली किंवा AC च्या खाली ही फिलिंग येईल का तुम्हाला कधी? नाही. कारण तिथं काय आहे? आसक्ती आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये प्रेम आहे. आणि म्हणून लोक फार्म हाऊस बांधतात. आयुष्यभर ह्या सिमेंटच्या जंगलामध्ये राहता, पैशावर प्रेम करता, प्रतिष्ठेवर प्रेम करता, संपत्तीवर प्रेम करता, करिअरवर प्रेम करता, आणि खऱ्या अर्थाने प्रेम व्हायचंच राहून जातं. आणि मग त्याला सगळं थॉमस अल्वा एडिसन सारखं सगळे प्रयोग करून झाले का मग त्याची प्रयोगशाळा जळून जाते, खाक होते, तेव्हा तो भानावर येतो आणि खऱ्या अर्थाने प्रेमात पडतो आणि मग त्याचा शोध लागतो. तेव्हा तुम्ही पण जीवनामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्हाला खरोखर जर स्वतःच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण करायचं असेल ना, तुम्ही स्वातंत्र्य द्या. समोरच्याला काय द्या? स्वातंत्र्य द्या. तू जसा आहेस तसा मला स्वीकार आहे. त्याला सावध करा. तुम्ही ज्ञानी असाल तर त्याला सावध करा. सावध करूनही तो नाही सुधारला तरी पण तो तुम्हाला प्रियच आहे. तुझं कल्याण हो. मनामध्ये नेहमी सद्भावना असू द्या, मनामध्ये नेहमी चिंता असू द्या दुसऱ्याची, आणि त्या भावनेतून तुम्ही जगा. तुमचं जीवन प्रेममयच आहे. आणि म्हणून जेव्हा तुमच्यामध्ये दुःख तुम्हाला दिसतं तेव्हा समजून घ्यायचं का तुम्ही प्रेमात नाही आहे, तुम्ही प्रेमापासून दूर गेले. आज जर तुमच्या जीवनामध्ये दुःख असेल तर त्याचं फक्त एकच कारण आहे का तुम्ही आसक्तीमध्ये आहेत, तुम्ही कुठल्या तरी सक्तीमध्ये बांधले गेले, म्हणून तुमच्या जीवनात दुःख आहे. बघा, लक्षात घ्या, बंधन नेहमी दुःख आणतं. प्रत्येकाला काय हवं आहे मला सांगा? तुम्हाला पैसे कशाला कमवायचे हो? हॅलो, तुम्हाला पैसे काय कमवायचे? कारण पैशाने तुम्हाला शक्ती मिळणार आहे. त्या शक्तीच्या आधारावर तुम्ही काय घेऊ शकता? स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकता, हवं ते घेऊ शकता. तुम्हाला जगण्याचं आणि पर्यायाचं काय मिळतं? स्वातंत्र्य मिळतं. आणि गरिबी काय करते? बंधनात टाकते. म्हणून श्रीमंत मनुष्य जो आहे, जो समृद्ध मनुष्य आहे, तो लवकर प्रेमळ होऊ शकतो, तेवढा गरीब मनुष्य नाही होऊ शकत. का? कारण तो गरजांच्या बाबतीमध्येच बंधनात अडकलेला आहे. तो शारीरिक गरजांपासूनच मुक्त झालेला नाही आहे. आणि म्हणून ईश्वराला कधी दारिद्र्याचं रूपात तो कधी दाखवला गेलेला नाही. ईश्वर नेहमी ऐश्वर्यवान दाखवला गेला आहे. परमेश्वर नेहमी श्रीमंत, ऐश्वर्यवान, तेजस्वी, शक्तिशाली असं दाखवलेलं आहे. तुम्ही ईश्वर कधी दारिद्री असा जीव गेलेला आणि रोगट पाहिला का कधी? कुठला देव आहे कसा का तो रोगट आहे, तो असा गरीबरी आहे, दरिद्री आहे? नाही आहे. तेज जबरदस्त, तेज जबरदस्त, ऐश्वर्य आणि जबरदस्त आनंद, उत्साह आणि स्वतंत्र असतो. ईश्वर हा नेहमी स्वतंत्र असतो. म्हणून तुम्ही जीवनामध्ये नेहमी दुःखापासून स्वतःची काय करून घेतली पाहिजे? मुक्ती करून घेतली पाहिजे. एक लक्षात ठेवा, भगवान बुद्ध नेहमी म्हणायचे, या जगामध्ये दुःख आहे तर त्याचं कारण आहे. जर दुःख आहे तर दुःखाचं कारण पण आहे. तुम्ही दुःख नष्ट नाही करू शकत, दुःखाचं कारण नष्ट करू शकता. दुःखाचं कारण काय? आसक्ती आहे. मग जर मला सांगा, ज्या मुळावर झाड उभं आहे ते मुळच जर छाटून टाकले तर तुम्ही फांद्या किती छाटाव, ते परत फुटणार. तुम्ही दुःख नष्ट करण्याचा किती पण प्रयत्न करा, ते परत फुटणार. आम्ही काय करतो? मनोरंजन करतो, दारू पितो, नशा करतो, शारीरिक संबंधामध्ये वेश्येकडे जातो किंवा मनोरंजनामध्ये समाधान करून घेतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे दुःखाच्या फांद्या छाटणे. मग तुम्हाला जर खऱ्या अर्थाने जर स्वतःला जर आनंदी व्हायचं असेल, कारण प्रेम म्हणजे आनंद आहे, स्वातंत्र्य आहे, तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असेल तर तुम्हाला या आसक्तीची मुळं छाटावी लागतील. आणि आसक्तीची मुळं जर छाटली तर तुमचा दुःखाचा नाश होईल. दुःखाचं झाड आहे ते कोसळून पडेल खाली. एवढं सोपं आहे. मग आसक्ती काय? हा माझा, ही माझी, हे माझं, ते माझं. तू काय घेऊन आला होता येताना? मला खरं सांगा का हो?
आपल्या जीवनामध्ये जे नाते आहेत, आता जेवढे नाते आहेत, आई वडील भाऊ बहीण नातेवाईक काका मामा काय असेल ते पुढे सगळे, त्याचा मामा त्याचा काका त्याचा मामाचा मामा भाचा सगळे, हे जे काही नाते आहे, हे जे काही परिवार आहे, हे तुम्ही निर्माण केले का? हे तुम्हाला जन्मतः मिळाले. जातीचे लोक जन्मतः मिळाले, धर्माचे लोक जन्मतः मिळाले, देशबांधव जन्मतः मिळाले. असं एकच नातं आहे जे तुम्ही निर्माण करता, आणि ते म्हणजे मैत्रीचं नातं. सख्याचं जे नातं असतं ना, ते लिंग पाहून होत नाही. जे मैत्रीचं नातं आहे ते या जगामध्ये आपण निर्माण करतो, ते आपल्या हातात आहे. किमान तुम्ही एवढं एक नातं तर चांगलं निर्माण करू शकता. असं एक नातं निवडा की जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतं, योग्य दिशा दाखवतं, आणि त्याच्यासोबत तुम्हाला तुमचं मन मोकळं करता येतं, स्वतंत्र वाटतं, पूर्ण बिनधास्त वाटतं. आज कोणालाही काही सांगायला जावं तर लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात दुसऱ्याला, अहो तुमच्यापाशी बसतो ना, हो खरंच ना फार वाईट झालं, खरंच चांगलं नाही झालं बरं का, तुमच्या बाबतीमध्ये व्हायला नव्हतं. तो फोडा पुढं गेला, पण काय बावळट आहे, मला सांगतो सगळं, आम्हाला काय माहीत नाही की तू किती शहाणा आहे, पाहत आहे. एवढंच रडत होतं त्याच्याबरोबर. मग ह्या प्रवृत्तीने कोणाला काही सांगावं की नाही आपला असा प्रश्न आहे. आणि अशा जगामध्ये असं एक व्यक्तित्व तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि हे व्यक्तित्व तुम्हाला एखाद्या मूर्तीमध्ये पण दिसू शकतं. त्याला काय मनुष्यच पाहिजे असं काही नाही, बरोबर आहे, जिवंत मनुष्यच पाहिजे असं काही नाही. जर भेटला तुम्हाला तर सौभाग्य. तर मित्रांनो, तो मैत्रीचा आजचा खरा दिवस आहे. आणि ही मैत्री मी नेहमी सांगतो, तरुण वयामध्ये जर प्रेम ओळखायचं असेल ना, तर शरीराला स्पर्श करून देऊ नका. शरीराला स्पर्श करून जर प्रेम होत असेल तर ती वासना आहे. आणि वासनेवर मात करून जर टिकू शकत असेल तर ते खरं प्रेम आहे. मुली असतील मुलं असतील ते एकमेकाला सांगू शकता, सगळं करायचं, फक्त स्पर्श करायचं नाही. स्पर्श करायचा म्हणजे फार स्पर्शच करायचा नाही असं नाही, वासनेने स्पर्श करायचा नाही, वासनेत उतरायचं नाही. आणि हे जर तुम्ही पाळलं तर तुमचं प्रेम फुलायला लागेल. जसं लहान वयामध्ये बघा वासनेतूनच प्रेम जन्माला येतं, हे नक्कीच खरं आहे. परंतु कारण जन्मच वासनेतून आहे आमचा, वासना नसेल तर आम्ही खाणार पण नाही. जीवनाचं जे आधार आहे ती वासनाच आहे, हे आम्ही टाळू शकत नाही. पण आमचं दुर्भाग्य असं आहे, आम्ही तिथेच अडकतो. कुठे? त्या वासनेतून आम्ही पुढे सरकतच नाही. तिथेच गोल फिरून फिरून पण तिथेच राऊंड राऊंड अँड स्टॉप. जिलेबी जिलेबी बाई, त्या चक्रामध्ये आलो. शक्ती जमा करतो, वासनेत उतरतो, शक्तिपात होतो, परत वीक होतो, परत त्या वासनेपासून लांब जातो, परत वासना तयार होते, परत शक्ती त्याच्यामध्ये उतरतो, परत शक्ती नाश करतो. आणि म्हणून ब्रह्मचर्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. ब्रह्मचर्य जर तुम्हाला साधून जर प्रेम करता आलं तर तुमचं प्रेम हळूहळू शरीराच्या पातळीवरून विचारांच्या पातळीवर, विचारांच्या पातळीवरून भावनेच्या पातळीवर, आणि भावनेच्या पातळीवरून जर ऊर्जेच्या पातळीवर जर गेलं तर तुम्ही सौभाग्यशाली आहे. आणि आजच्या समाजामध्ये हेच आज काय झालेले आहे, भ्रष्ट झालेलं आहे. मडकं कच्चं बनवलेलं आहे, आत्ता बनवलं आहे ताजं ताजं. प्रेमाचं मडकं आहे ते वासनेतून निर्माण झालं, मातीतून निर्माण झालं, परंतु ते वाळून पण नाही देत, लगेच त्याचं पाणी घालतं. लोक पूर्वी म्हणायचे अरे वयात न आलेल्या मुलीचं लग्न करू नये, मग ते कच्च्या मडक्याचं उदाहरण द्यायचे. मग वयात न आलेल्या मुली आणि मुलांनी प्रेमात पडलेलं चालतं का? त्यांच्या 11वीच्या अगोदर 4 क्रश झालेले असतात, 3 ब्रेकअप आणि पॅचअप झालेले असतात, रिलेशनशिपमध्ये असतात. काय शब्द आणलाय कुठून हा रिलेशनशिप? ही शिप कोणत्या समुद्रामध्ये आहे? ती फक्त वासनेच्या समुद्रामध्ये आहे. शिप SIHIP, शिप म्हणजे जहाज. हे जहाज कुठे आहे? वासनेचं जहाज. वासनेच्या समुद्रामध्ये रिलेशनशिपचं जहाज आहे, आणि ते कधीच तरंगू शकत नाही. तो कायम बर्मुडा ट्रायंगलमध्ये जाऊन बुडत असते. पती पत्नी और हा बर्मुडा ट्रायंगल आहे.
तो, ती आणि तिसरा. हां, तुम्ही वासनेत जर उतरले नाही तर तिसऱ्याचा कधी संबंधच येणार नाही. आणि म्हणून ती वाईट नाही आहे, ते तर आधार आहे, प्रकृतीचा आधार आहे. प्रकृतीने जन्माला आम्हाला एक स्त्री आणि पुरुष त्याकरताच घातलं, नवीन जीव जन्माला घालावा. परंतु तुलाच जन्म अजून कळलेला नाही, तू अजून एक जीव घालून कशाला तपाशा करतो? तुलाच कळलं नाही मी का जगू राहिलो, ते आणखीन जन्माला घाल. हां, म्हणजे एक बावळा होता तर आणखीन 4 कावळे गोळा केले. शिवायला कावळे नाही आजकाल. मौती झाली कुठे, 10व्याला दशकाला लोकांना शिवायला कावळे मिळत नाही. हां, कारण सगळे कावळे बावळे जन्माला आले. असं आहे. आज सगळ्यात जास्त जर या पृथ्वीवर काय असेल तर माणसं आहेत. सर्वात बघा, दुर्मिळ प्राण्यांचं संरक्षण करायचं असतं. सद्गुरू तर असं म्हणतात की कृपा करून अजून लोकसंख्या वाढू नका, तुम्हीच सुंदर आयुष्य जगा. तुम्ही आहे ते सुंदर आयुष्य जगा. आणि तुमचं आयुष्य जर सुंदर झालं तर जरूर तुम्ही आणखीन एक सुंदर आयुष्य जन्माला घाला. बरोबर आहे. आणि ते पावित्र्य, जसं आज शेतकऱ्यांना घाई झाली आहे, लवकर बगीच्याला फळ आलं पाहिजे, बगीच्याला लवकर फळ आली पाहिजे. प्रत्येकाला घाई आहे. कोणाला कामाची घाई आहे, कोणाला कशाची घाई आहे, कोणाला लग्नाची घाई आहे. हां, लग्न झाल्यावर घटस्फोट घ्यायची पण घाई आहे. हां, लक्षात ठेवा. मग तुम्ही जर त्याला परिपक्व होऊ दिलं तर जीवन सुंदर होणार आहे. आज लोकसंख्या भरपूर आहे पण लोकच नाही आहे. माणसं भरपूर आहे पण माणुसकी नाही आहे. का नाही आहे? कारण जीवन परिपक्व अवस्थेला जातच नाही, मॅच्युअर्ड होतच नाही जीवन. आणि जर जीवन मॅच्युअर्ड जर व्हायचं असेल तर प्रेम खऱ्या अर्थाने फुललं पाहिजे. तुमच्यातलं प्रेम जे आहे ते असं खुललं पाहिजे आणि तुम्ही प्रेमस्वरूप बनले पाहिजे. आणि तुमचं प्रेम सहस्रारापर्यंत जे 7 चक्र आहे त्याच्यामध्ये वरपर्यंत तेव्हा जाईल तेव्हा ते मूलाधार चक्रापासून वर सरकेल. मूलाधार चक्र म्हणजे जननेंद्रियाच्या पाठीमागं जिथं माकड हाड आहे तिथं ते असं वेडे घालून तुमची ऊर्जा तिथं अशी सापासारखी बसलेली असते, ज्याला कुंडलिनी असं म्हणतात. अध्यात्म असं सांगतं की ती कुंडलिनी शक्ती सापासारखी जी आहे ती अशी तुम्ही पाहिली असेल, ती स्पायरल म्हणजे अशी गोल गोल वेटोळे घालून सरळ ताट होते आणि अशी फणा काढते वर. आणि जेव्हा ती फणा काढते तुमचं जीवन बदलून टाकते, तुमचं शरीर बदलून टाकते, तुम्हाला तेजस्वी करून टाकते. पण आम्ही ती पाईपलाईन मागच लीक झाली, वर पाणी चढत नाही वरच्या मजल्यावर. सगळ्यांचे वरचे मजले कोरडे आहे सध्या. त्याचं कारण ते पूर्वीच्या लोकांमध्ये बुद्धिमत्ता असायची, तेजस्वी असायचे, त्यांच्यामध्ये प्रतिभा असायची. आज आम्हाला ती प्रतिभा दिसत नाही. मग आम्ही मुलींची नावं प्रतिभा ठेवायला सुरुवात केली. त्यांनी भागणार नाही. मित्रांनो, आम्हाला प्रतिभा आमच्यात जागृत करावी लागेल. आणि ती जागृत करण्यासाठी तुम्हाला प्रेम तुमचं उच्च स्तरावर, शारीरिक स्तरावरून मानसिक स्तरावरून ऊर्जा स्तरावर तुम्हाला नेता आलं पाहिजे. आणि जर प्रेम जर ऊर्जा स्तरावर गेलं तर ते स्वातंत्र्य आणि काय बनतं, आनंद बनतं, जो तुमच्यापासून कोणी हिरावून नाही घेऊ शकत. नाही तर मग तुम्ही दुसऱ्याला बंधनात टाका, तुम्हाला कोणीतरी बंधनात टाकणार आहे आणि या आसक्तीमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त बंधन आणि दुःखच मिळणार आहे. खाजून आनंद होतो पण रक्त निघतं त्याचं काय, ते जखम होते. आजच्या कालचं जे प्रेम आहे ते खाजून आनंद केल्यासारखं आहे. बरोबर आहे. आणि म्हणून खरं प्रेम जे आहे ते जसं आईच्या रूपाने आम्हाला समजतं, संत माऊलींच्या रूपाने आम्हाला समजतं, तसं खरं प्रेम आमच्यामध्ये जन्माला यावं म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने त्याची साधना आणि उपासना केली पाहिजे. आणि त्याची साधना आणि उपासना ही ब्रह्मचर्यामधूनच युवा पिढीमध्ये होऊ शकते. आणि युवा पिढीने आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शारीरिक स्तरावरचं प्रेम मानसिक स्तरावरचं प्रेम वरच्या भावनिक स्तरावर नेण्यासाठी थोडंसं तप केलं पाहिजे, थोडी साधना केली पाहिजे आणि थोडा त्याग केला पाहिजे. आणि तेवढा त्याग जर तुम्ही करू शकलात तर त्याला वरचं फुल येईल. बघा, तुम्ही दुधाचं जर दही होऊन दिलं त्याची ताकद वाढेल. दह्याचं जर लोणी होऊन दिलं, तुम्हाला दूध प्यायचीच इच्छा झाली तर त्याचं दही होईल नाही. दहीच खायची इच्छा झाली तर लोणी होईल नाही. आणि लोणीच खायची इच्छा झाली तर तूप होईल नाही. आणि तूप जर झालं एकदाचं ते चिरंजीव आहे. तुम्ही दूध खाऊन कधी चिरंजीव नाही होऊ शकत. तुम्हाला मस्ती येईल फक्त. दही खाऊन तुम्हाला सुस्ती येईल, कळतंय. पण जर तुम्ही तूप खाल्लं ना तर तुमच्यामध्ये शक्ती येईल.
जी शक्ती कधीच संपणार नाही. आणि प्रेमाची खरी शक्ती ही तूप अवस्थेमध्ये आहे. म्हणजे तुमची जी ऊर्जा आहे, ऊर्जा स्तरावर तुम्ही नुसतं एकमेकाची आठवण जरी काढली तरी एकमेकाला कळायला पाहिजे. ही एवढी शक्ती पाहिजे तुमच्यामध्ये. तिकडनं फोनच आला पाहिजे त्या सेकंदाला. हां, लक्षात घ्या. आणि हे ज्यावेळेस घडेल तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही स्वतः चमत्कृत होऊन जाल. काय अरे यार, हे माझ्या आयुष्यामध्ये हे चमत्कार का घडू राहिले? मग हे फक्त स्त्रिया आणि पुरुष किंवा व्यक्तीच्या बाबतीत नाही, तर हे परिस्थितीच्या बाबतीमध्ये, पंचमहाभूतांच्या बाबतीमध्ये. अगदी तुम्हाला आठवत असेल, आपण व्हिजिट करत होतो आणि व्हिजिट करता करता पाऊस आला बीडमध्ये. सीताफळाच्या बागेचं व्हिजिट चालू होती. अरे म्हटलं, काय तुझीच तर सेवा चालू आहे आणि तूच जर अशा अडचणी द्यायला लागला, तुम्हाला आश्चर्य वाटेल. 4-2 थेंब पडले आणि पाऊस सरकला आणि मुसळधार पाऊस पडला त्या बीडवरती. पण आमच्या मळ्यामध्ये शेजारी 4 किलोमीटरवरती एक थेंब नाही पडलं. असं एकदाने दोनदाने अनेक वेळा घडलं. हर्षलला माहिती आहे की जसजसं तुम्ही व्हिजिट करत चालता तसतसा पाऊस तुमच्या मागून येत होता. मित्र हो, ही खूप वेळा अनुभवलं आहे आपण. प्रेम स्वरूप तुम्ही जर बनलात तर अगदी जीव, वस्तू, परिस्थिती, प्राणी, अगदी निर्जीव वाहनंसुद्धा तुमचा आदेश पाळतील. हो, ही जी प्रकृती आहे, ही प्रकृती तुमच्या इशाऱ्यावर चालायला लागते. एवढं स्वातंत्र्य तुम्हाला ती देते. तुम्ही बोलणार आणि ते सत्य होणार. तुम्ही करणार आणि ते यशस्वी होणार. तुम्ही काही पण करा, ते यशस्वी होणार. तुमच्याकडून तुमचा जो शब्द आहे तो प्रकृती आदेश मानते. काय म्हणते? आदेश. इथे आम्ही जर काही बोललो तर हे गप असं म्हणते. बडबड करू नको. खरं खोटं आहे. आणि म्हणून आम्हाला खरं प्रेम जर समजून घ्यायचं आहे तर हे आमचं जीव, एका जीवाचं दुसऱ्या जीवाप्रती, एका जीवाचं प्रकृतीच्या प्रती आणि एका जीवाचं परमात्म्याच्या प्रती हे जे प्रेम आहे, हे प्रेम आमच्यात खुललं पाहिजे. आहे, त्याचं बीज आहे प्रत्येकामध्ये, वासनेच्या रूपाने आहे. ते वासनेच्या कोशातून कुठं आलं पाहिजे? बाहेर आलं पाहिजे. तिलाच गोल गोल फिरतं आणि तिथून बाहेर येऊ द्या आणि त्याला खुलू द्या. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आजच्या या सुंदर दिवशी स्वातंत्र्य आणि आनंद उत्पन्न होऊ द्या. एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.